तिथं धाराशिवमध्ये सलग 3 दिवस अवकाळीच्या पावसानं झोडपून काढलंय. गारांचा पाऊस झाल्यानं धाराशिवमध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी निर्यात बंद आहे आणि त्यात हे दुहेरी संकट कोसळलंय. त्यामुळे शेतकरी हवाल दिले. या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी. धाराशिव जिल्ह्यात सलग 3 दिवस गारपीट आणि अवकाळी पावसानं थैमान घातलंय आणि आता केळीचं पीक असेल, इतर पीक आहे, मोठं नुकसान झालंय. मी आता केळीच्या बागेत आहे. तुम्ही पाहू शकता की केळीचं कसं प्रचंड मोठं नुकसान झालंय. केळी खाली पडलेले, जमीनदोस्त झालेले आणि या जमीनदोस्त काढणीसाठी आता आलेली केळी जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. केळीचं भरपूर नुकसान झालंय. काल गारपीट झाली 1-1.5 तास, त्याच्यामुळे वारा आणि पाऊस त्याच्यात नुकसान झालंय. याचं मोडून पडलेत कुठं सगळे. आधीच निर्यात होईना गेली, व्यापारी येतोय तो म्हणले आलेच नाहीत आणि तेच आता नुकसान झालंय या पावसानं. पुन्हा अजून काही कळाना गेलं तर काय करायचं आणि काय नाही. केळीचं सगळं नुकसान झालेलं आहे 5 एकराचं. तर मग जवळजवळ माझं 5 लाख रुपये खर्च झालेला आहे. कमाई 1 रुपया नाही त्यात. केळीचे नुकसान असे झाले की युद्धामुळं एक तर भाव नाही, दुसरी गोष्ट हे अवकाळी पावसाचं संकट यात शेतकरी अधिक सापडलेला आहे. तरी होता होईल तेवढं शेतकऱ्याला हाताशी धरून अनुदान मिळावं. हे आमचं पोखरामध्ये गाव असताना सुद्धा आमचे पोखराच्या फायली नाहीत, कशाचंच काही नाही. तर आधीच युद्धामुळे केळी शेतात राहिली आणि त्यात पुन्हा गारपीट झाली, त्यामुळे शेतकरी आता दुहेरी संकट सापडलाय. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, कसबे टडवाळा, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.